उद्या दिनांक 5 नोव्हेंबर 2025 मागी संकष्टी चतुर्थी, अतिशय महत्वाचा दिवस। प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करत असतो। यंदा माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही 5 फेब्रुवारीला आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मागी गणेश जयंतीला काही कारणांनी सेवा करणं नसेल शक्य, तर या संकष्टी चतुर्थीला, कारण ही माघ महिन्यातली आली आहे आणि गणपती बाप्पांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस असल्यामुळे काय सेवा करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आता बघा, उद्या संकष्टी चतुर्थी आहे। आता बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आहे की ताई, आम्हाला चतुर्थी पण आहे आणि गुरुवारचा उपवास पण आहे, मग आता गुरुवारची सेवा लागू होईल का? तर बघा, बरेच लोक असं करतात की गुरुवारची संकष्टी पण, म्हणजे संकष्टी चतुर्थी पण आहे आणि गुरुवार पण आहे। खरं तर एका वेळेस दोन उपवास धरले जात नाही। दोघा वेळेस आपण म्हणजे एका वेळेस आपण एकच करू शकतो ना, दोन असले तर आपण नाही करू शकत। मग अशा वेळेस काय करायचं, तर मग एक तर तुम्हाला चतुर्थी धरता येईल, नाही तर मग तुम्हाला फक्त गुरुवार धरता येईल। आता चतुर्थी दर महिन्याची एकदा असल्यामुळे तो चतुर्थीचाच उपवास धरला जातो आणि मग जो काही आपला गुरुवारचा उपवास असणार आहे महाराजांचा, तर मग ती सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे। एवढंच की तुम्ही त्याच्यामध्ये काउंट नाही करायची, 11 गुरुवारमध्ये मोजायचं नाही। आणि ज्यांची फक्त माझी सेवा चालू आहे ताई, उपवास नाहीये माझा, फक्त सेवा चालू आहे, मग अशांनी काय करायचं, मग अशा व्यक्तींनी आपण तो गुरुवार धरू शकता, कारण तुमचा उपवास नाही ना, फक्त तुम्ही सेवा करत आहात। म्हणजे काही लोक उपवास न करता फक्त गुरुवारची सेवाही करतात। तुमची जशी इच्छा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचं, गणपती बाप्पाची पूजा कशी करायची, तर अर्थात ह्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची षडोपचार पूजा करायची असते। प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्तीवर आधी पाण्याने, नंतर दुधाने, पंचामृताने किंवा फक्त पाण्याने अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे, किंवा तुम्ही एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्षमचं पठण करूनही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता। अभिषेक करून झाल्यावर ताम्हणातलं पाणी तुम्ही स्वतःही प्राशन करू शकता, मुलांना आवर्जून ते पाणी द्यावं, कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, बुद्धीचे देवता आहे। आपल्याही मुलांची म्हणजे बुद्धीचा विकास व्हावा, त्यांची अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून काही गोष्टी आहे, त्याच्यामध्ये ही गणपती बाप्पांची सेवा खूप महत्त्वाची मानली जाते। तर त्याच्यासाठी गणपती बाप्पांची सेवा अतिशय महत्त्वाची मानली जाते। तर मग गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर, जर असेल घरात तर वस्त्र गणपती बाप्पांना परिधान करायचे आहे, हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे। जास्वंदाची फुलं असेल तर ते अर्पण करू शकता, किंवा हे कुठल्याही लाल रंगाची फुलं तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता। हे सगळं हे सगळं करून झाल्यावर दुर्वा असेल तर आवर्जून चतुर्थीला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायची आहे। दुर्वा अर्पण करत असताना 21 दुर्वा हातात घेऊन त्याची एक जोडी तयार करायची, गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आणि पठण करून झाल्यावर ती दुर्वा देवाच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे। हे तुम्ही अगदी ती दुर्वाची सेवा दिवसभरात कधी पण करू शकता। आणि ज्यांना काहीही करणं शक्य नसेल, मासिक धर्म असेल, सुतक असेल, किंवा कोणाचा उपवास पण नसेल, त्यांनी आवर्जून 11 वेळा श्री गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे, किंवा 1 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून 11 वेळा गणपती स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे। ही सेवा करून झाल्यावर ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे। 108 वेळा केला तर अतिशय उत्तम, नाही तर मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा, अतिशय सुंदर आणि प्रभावी मंत्र आहे, याचा सुद्धा तुम्ही मंत्र जप करू शकता। मंगल मूर्ती नाही, मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र जप आहे, जो ज्याच्या 108 माळा तुम्हाला मंत्र जप करायचे आहे। आणि महाराजांना गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की आमच्या पण आयुष्यात कधी विघ्न, संकट, दुःख नको येऊन देऊ, प्रत्येकाला सुखात ठेव, प्रत्येकाचं कल्याण कर, हीच आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करायची आहे। आणि संध्याकाळी आवर्जून थोडासा जो काही खोबऱ्याचा तुकडा असतो, आपला खोबऱ्याचा तुकडा थोडासाच असतो, त्याच्यावर 2 कापूर जाळावे आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा। आणि तो जो खोबरा आहे ते, म्हणजे आपल्याला ते खोबरं आणि कापूर जाळायचं आहे। जोपर्यंत कापूर शांत होत नाही तोपर्यंत ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा अखंड मंत्र जप करावा।
आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, बुद्धीचे देवता आहे आणि मागी संकष्टी चतुर्थी खूप महत्वाची मानली जाते गणपती बाप्पांच्या उपासनेसाठी. आणि नक्कीच चंद्रोदय झाल्यावर, आता काही ठिकाणी बघा चंद्राचा जो काही चंद्रोदय आहे ना, तर तो 9:30 ते 9:45 दरम्यान आहे. म्हणजे कुठे 9:30 म्हणजे 9:35, 9:36, 9:37 अशा प्रमाणे सुरू होतं, 9:42 पर्यंत असणार आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता प्रत्येक जण चंद्राची पूजा करेपर्यंत उपवास सोडतं किंवा कोणी सोडत पण नाही. पण जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडावा. पण आपल्या शरीरापेक्षा काहीही महत्वाचं नाही. आपलं शरीर महत्वाचं असणं खूप महत्वाचं, म्हणजे आपलं शरीरच महत्वाचं आहे, बाकी काहीच महत्वाचं नाहीये. तुम्ही सेवा करता ते खूप आहे. अगदी सूर्योदय म्हणजे चंद्रोदय पर्यंत तुम्ही थांबणार आणि मग तुम्हाला त्रास होत असेल तर असं काहीच कामाचं नाहीये. हा, फक्त चंद्रोदय झाल्यावर चंद्राकडे बघावं, चंद्राकडे एकटक बघावं, तुमची इच्छा मागावी आणि प्रार्थना करावी. चंद्राचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो तुम्हाला पठण करायचा आहे, चंद्राची प्रार्थना करायची आहे आणि बस या पद्धतीने. पण तुम्हाला सांगते, मागी गणेश जयंतीला काही कारणांमुळे जर सेवा करणं शक्य नसेल तर आवर्जून संकष्टी चतुर्थी साजरी करा आणि गणपती बाप्पांची पूजा करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा. नाही काही शक्य तर दिवसभर ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा मंत्र जप करावा. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.